मराठवाड्यातील बीड जिल्हा आणि दशके रेल्वे पासून वंचित राहिला। अखेर 17 सप्टेंबर 2025 रोजी बीड अहमदनगर रेल्वेचा बहुचर्चित शुभारंभ होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे। पण या सोहळ्याला एक हतबल नागरिकाने मृत्यूची सावली दाखवली आहे। बीडला पहिली रेल्वे धावेल आणि त्याच रेल्वेखाली जीवन संपवणारा मी पहिला असेल असा हताश इशारा दिला आहे। कोण आहे हा युवक, त्याने अशी धमकी का दिली, यामागची पार्श्वभूमी काय, चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या बातमीमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहतात बोल एमएच। मराठवाड्याच्या इतिहासात 17 सप्टेंबर 2025 हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार होता। बीड सारख्या जिल्ह्याला जो दशके रेल्वे पासून वंचित राहिला होता, अखेर पहिली रेल्वे मिळणार होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड अहमदनगर रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार होते। संपूर्ण जिल्हा या सोहळ्यासाठी सज्ज होत होता। विकासाचा नवा टप्पा सुरू होणार अशी अपेक्षा होती, परंतु या आनंदाच्या क्षणी एक हतबल तरुणाने संपूर्ण प्रशासनाला हादरवून सोडणारा इशारा दिला। बीडला पहिली रेल्वे धावेल आणि त्या रेल्वेखाली जीवन संपवणारा मी पहिला असेल असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे प्रसाद रत्नाकर बोरे नावाच्या वैद्यकीय प्रतिनिधी तरुणाने। प्रसाद बोरे यांचा संघर्ष काही दिवसांचा नव्हे तर अख्ख्या 4 वर्षांचा आहे। त्यांच्या वडिलांचे नाव रत्नाकर अंबादास बोरे। 28 जुलै 2021 रोजी ते घरातून बाहेर पडले आणि आजपर्यंत परत आले नाहीत। बीड मधील पांगरी रोडवरून निघाल्यानंतर त्यांना काहीच मागमूस लागला नाही। पहिल्या दिवसापासून प्रसाद बोरे यांनी वडिलांचा शोध घेण्यास प्रयत्न सुरू ठेवला। मिसिंगची तक्रार नोंदवली, नातेवाईकांशी बोलले, दूरवर चौकशी केली। पिंपरी चिंचवड परिसरात तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये वडील दिसल्याची माहितीही मिळाली। मात्र या धाग्याला पकडून पुढे जाण्याऐवजी पोलिसांनी आश्चर्यकरिता या बाबीकडे दुर्लक्ष केले। पोलीस प्रशासनावरील त्यांचे आरोप थेट आणि गंभीर आहेत। बीड पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली तेव्हा मिळालेली उत्तरे बालिश होती असे ते म्हणतात। पिंपरी चिंचवड पोलिसांनाही माहिती देण्यात आली, पण त्यांच्याकडूनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पत्र व्यवहार करून मदत मागितली, परंतु मदत कुठेच मिळाली नाही। परिणामी 4 वर्षाचा काळ एका हताश शोधातच गेला। आपल्या वडिलांच्या शोधात महाराष्ट्रभर पायपीट करूनही ते सापडले नाहीत। हे सर्व सांगताना प्रसाद बोरे यांच्या आवाजात वेदना आणि संताप दोन्ही दिसून येतो। ते म्हणतात, राजकीय दबाव असल्याशिवाय पोलीस काम करत नाहीत। आम्ही साधे नागरिक असल्याने आमच्या दुःखाला कोणीही महत्त्व दिले नाहीत। बीड मध्ये न्याय मिळवायचा असेल तर मेल्याशिवाय तो मिळत नाही असे बोरे यांनी म्हटले। या संपूर्ण घटनेचा परिणाम बोरे कुटुंबाच्या आयुष्यावर खोलवर झाला आहे। प्रसाद यांच्या आईची तब्येत बिघडली आहे। 4 वर्षांपासून पतीच्या शोधात असलेल्या एका आईच्या डोळ्यातील आसवे आता कोरडी झाली आहे। मुलगा हताश होऊन आत्महत्येचा इशारा देतोय आणि आईचे मन दुहेरी वेदनेतून जात आहे। प्रसाद सांगतात की त्यांच्या वडिलांचे कोणाशीही घरगुती किंवा वैयक्तिक वाद नव्हते, ते साधे शांत स्वभावाचे होते। मग असे अचानक बेपत्ता कसे झाले आणि इतक्या वर्षात त्यांचा शोध का लागला नाही, या प्रश्नांची उत्तरं त्यांनाही मिळालेली नाहीत आणि पोलीस यंत्रणेकडूनही कोणतीही खात्रीशीर दिशा मिळालेली नाही। दरम्यान रेल्वे उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बीडला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रसाद बोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे पत्र लिहिले। या पत्रात त्यांनी आपल्या वेदना, निराशा आणि प्रशासनावरील अविश्वास स्पष्टपणे मांडला आहे। प्रसाद बोरे म्हणाले, 4 वर्षांपासून शोध घेऊनही काहीच साध्य झाले नाही। आता जगण्यात काही अर्थ उरलेला नाही। म्हणूनच बीडला पहिली रेल्वे येईल आणि मीच त्या रेल्वेखाली पहिला मृत्यू पत्करेन। ही शब्दरचना वाचतानाच अंगावर काटा येतो। प्रसाद बोरे यांनी दिलेला आत्महत्येचा इशारा धोक्याची घंटा आहे। अशा सार्वजनिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्येची धमकी देणं केवळ प्रशासनालाच नाही तर समाजालाही हादरवणारी आहे। भारतात
दरवर्षी अनेक जण रेल्वे रुळांवर आत्महत्या करतात. मानसिक ताण, पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित मदत न मिळणं, कुटुंबातील अडचणी किंवा सामाजिक दडपण हे त्यामागची प्रमुख कारणे असतात. रेल्वे आत्महत्या थांबवण्यासाठी फेन्सिंग, सीसीटीव्ही, रेल्वे स्टेशनवर मानसिक आरोग्य सल्ला केंद्र आणि तातडीची मदत उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. बीड सारख्या नव्या रेल्वे मार्गावर ही सुरक्षेची पावलं पहिल्या दिवसापासून उचलली गेली पाहिजेत. अशा घटनांमध्ये पोलीस आणि प्रशासनाकडून संवेदनशीलतेने वागणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रसाद बोरे यांच्या बाबतीत जसं दुर्लक्ष झालं तसं झालं तर नागरिकांचा विश्वास ढासळतोय आणि ते आत्महत्येसारख्या टोकाचा मार्ग निवडतात. रेल्वे आत्महत्या हा केवळ वैयक्तिक निर्णय नसतो, तर तो सामाजिक आणि प्रशासकीय अपयशाचाही आरसा असतो. प्रसाद बोरे यांचा प्रश्न याचे ठळक उदाहरण आहे. समाजाने आणि माध्यमांनी अशा घटना कव्हर करताना संवेदनशीलता ठेवून मदतीची मार्ग दाखवली पाहिजेत. केवळ धक्कादायक पैलू मांडणे तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आत्महत्येच्या विचारात असणाऱ्या व्यक्तींना ऐकून घेणं, दोष न देता साथ देणं आणि तातडीने मदत, डॉक्टर, हेल्पलाईन, नातेवाईक यांना मिळवून देणं हेच खरं उपाय आहेत. भारत सरकारने सुरू केलेली किरण हेल्पलाईन ही 24 तास उपलब्ध आहे. अशा हेल्पलाईन क्रमांकाची माहिती प्रत्येक रेल्वे स्थानकावर, तिकीट काउंटरांवर आणि जाहिरात फलकांवर असावी. बीडच्या उद्घाटनानंतर रेल्वे सुरू होईल, परंतु त्या रेल्वेची पहिली बातमी एका आत्महत्येशी जोडलेली जाऊ नये यासाठी तातडीने मानसिक आरोग्य जागरूकता मोहीम, पोलीस प्रशासनाने नागरिकांशी संवाद आणि सुरक्षा उपाय महत्वाचे ठरतील. या पत्रात आणखी एक गंभीर मुद्दा त्यांनी मांडला आहे. त्यांनी लिहिले की गेल्या महिन्यात पोलिसांना 7 वर्षापूर्वी हरवलेला एक मुलगा सापडला. मग माझे वडील का सापडले नाहीत? एका कुटुंबाला न्याय मिळतो आणि दुसऱ्याला नाही, हे न्यायाच्या तत्वाला धक्का देणारे आहे. बीड पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. ही घटना समोर येताच जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. लोकांच्या मनात प्रश्न उभे राहिले आहेत की खरंच एका सामान्य नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी आपले प्राण गमवावे लागतात का? विकासाच्या मोठ्या योजना, रेल्वेचे उद्घाटन, मंत्रिमंडळाचे दौरे या सगळ्यांचा काय उपयोग जर एका माणसाला आपल्या हरवलेल्या वडिलांचा शोध लावून देण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे. आता सर्वांचे लक्ष प्रशासन आणि सरकारकडे लागले आहे, कारण हा प्रश्न केवळ एका प्रसाद बोरे यांचा नाही, तर प्रत्येक सामान्य माणसाचा आहे. पोलीस यंत्रणा किती जबाबदार आहे, नागरिकांच्या तक्रारींना कितपत गांभीर्याने घेते याची कसोटी या प्रकरणातून लागणार आहे. जर सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत तर एका आनंदाच्या सोहळ्यावर मृत्यूची छाया दाटून राहील आणि संपूर्ण समाजावर त्याचे परिणाम होतील. मित्रांनो, बीडला पहिली रेल्वे मिळणे हा ऐतिहासिक क्षण आहे, पण या क्षणावर एका हताश मुलाच्या आक्रोशाची सावली पडली आहे. प्रसाद बोरे यांचा प्रश्न फक्त वैयक्तिक नाही, तर संपूर्ण व्यवस्थेला प्रश्न विचारणारा आहे. न्यायासाठी मेल्याशिवाय पर्याय नाही असे विधान त्यांना करावे लागते. ही आपल्या लोकशाहीसाठी लाजिरवाणी बाब आहे. आता सरकार, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या प्रश्नाला तातडीने उत्तर देतात का, की पुन्हा एकदा एखाद्या नागरिकाच्या वेदनेला केवळ औपचारिक धीर देऊन दुर्लक्षित करण्यात येणार आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बीडच्या भूमीवर रेल्वे येणार असली तरी त्या रेल्वेखाली एका मुलाचे आयुष्य संपुष्टात येऊ नये हीच आता सर्वांशी प्रार्थना. बाकी तुमचे काय मत या पूर्ण व्हिडिओवर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.